राहुरी शहरामधील नामांकित साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज या दालनात तुम्हाला मिळतील सर्व प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू तसेच होम अप्लायन्सेस। साईराम इलेक्ट्रॉनिक्सचं नातं आहे खास, प्रत्येक घरात गुणवत्तेचा विश्वास। उन्हाळ्यामध्ये थंड कूल करण्यासाठी एसी, फ्रीज, कूलर, डीप फ्रीज यांची भव्य अशी रेंज। साईराम इलेक्ट्रॉनिक्स खरेदी विक्री संघ, नगर मनमाड रोड, राहुरी। तेव्हा आजच साईराम इलेक्ट्रॉनिक्स या दालनाला भेट द्या आणि आनंदाची सुरुवात करा। नेवासा येथील संत तुकाराम महाराज मंदिरामध्ये तुकाराम बीजेच्या निमित्तानं गुरुवर्य श्री उद्धवजी महाराज मंडलिक नेवासेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या गाथा पारायण सोहळ्यासाठी श्री क्षेत्र देवगड गुरुदेव दत्त पीठाचे प्रमुख महंत राष्ट्रसंत गुरुवर्य श्री भास्करगिरीजी बाबांनी भेट देऊन सोहळ्यास शुभ आशीर्वाद दिले आहेत। तर संत श्री जगद्गुरु तुकाराम महाराज सदेह वैकुंठ गमन सोहळा बीज उत्सव निमित्तानं आयोजित संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे। यावेळी संत तुकाराम महाराज मंदिर देवस्थानचे विश्वस्त भागवताचार्य हरिभक्तपरायण अंकुश महाराज जगताप यांच्या हस्ते गुरुवर्य श्री भास्करगिरीजी महाराजांचे संत पूजन करण्यात आलं। सुरू असणाऱ्या गाथा पारायण आणि श्रीमद भागवत कथा सोहळ्यासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत। दररोज रात्री 8 ते 10 या वेळेमध्ये भागवताचार्य हरिभक्तपरायण अंकुश महाराज जगताप यांच्या श्रीमद भागवत कथेला तालुक्यातील भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। कथेमधील उपस्थित सर्व भाविक भजनांवरती ठेका धरत तल्लीन झाल्याचं या ठिकाणी बघायला मिळालं। जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांनी निर्माण केलेला गाथा हा मनुष्य जीवाच्या उद्धारासाठी असून पंचम वेद आहे, ज्याला यम देखील घाबरतो असे नाव त्याचे आहे। जीवनामध्ये प्रत्येकानं गाथा ग्रंथाचं वाचन करावं असं आवाहन करून महंत उद्धवजी महाराज यांनी धर्म कार्याच्या माध्यमामधनं परमार्थ वृद्धिंगत केला असल्याचे गौरव उद्गार त्यांनी यावेळी बोलताना काढले आहेत। अयोध्या येथील प्रभू रामचंद्रांचे मंदिरासाठी सर्वसामान्य माणसांपासून थोरा मोठ्यांनी योगदान दिलंय, म्हणून ते सर्वांचं मंदिर असून आंतरराष्ट्रीय तीर्थक्षेत्र आहे। आपले श्रद्धास्थान असलेल्या अयोध्येमध्ये जाऊन सर्वांनी प्रभू रामचंद्रांचं दर्शन घ्या असं आवाहन त्यांनी केलं। संगीतमय श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्यासाठी या प्रसंगी भाविक मोठ्या संख्येनं उपस्थित होते। शंकर नाबदे, सी 24 तास, नेवासा।